भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. तुम्ही ही प्रतिज्ञा खूप वेळा ऐकली असेल, शाळेत म्हटली सुद्धा असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्यांनी ही लिहिली त्यांना माहिती नव्हतं की पुढे जाऊन भारताची ऑफिशियल प्रतिज्ञा होणार आहे. त्यांचं नाव कदमेरी व्यंकट सुब्बाराव. 1962 साली भारत चीनचं युद्ध चालू होतं. तर युवकांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटलं. त्यासाठी त्यांनी तेलुगू मध्ये ही प्रतिज्ञा लिहिली. सुब्बारावांचे मित्र तेनेती विश्वनाथम यांनी ती पाहिली आणि त्या काळातले आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री PVG राजू यांच्यापर्यंत पोहोचवली. PVG राजू यांना ही इतकी आवडली की 1965 पासून त्यांनी ही शाळेच्या पुस्तकामध्ये छापून आणली आणि भारताला ऑफिशियल प्रतिज्ञा मिळाली. पण सुब्बारावांना याबद्दल काहीच कल्पना नव्हती. मग त्यांना हे कळलं तरी कधी? साधारण 20 वर्षानंतर ते त्यांच्या नातीचा अभ्यास घेत होते आणि त्यांनी पुस्तकात ती प्रतिज्ञा पाहिली. तेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे, हे तर आपण लिहिलेलं आहे आणि त्यांना खूप गर्व वाटला. ही प्रतिज्ञा आता सर्वजण म्हणतात, पण या लेखकाबद्दल कोणालाच माहित नाही. म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच इंटरेस्टिंग कंटेंट साठी विषय खोलला सबस्क्राईब करा.